आदरणीय पवारसाहेब, व्यासपीठावरील मान्यवर, शोकाकुल बंधू आणि भगिनी, डॉक्टर कुमार सप्तर्षी यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आज आपण सर्व या सभागृहात उपस्थित आहोत. त्यांच्या निधनामुळं महाराष्ट्राच्या सामाजिक, वैचारिक आणि सार्वजनिक जीवनामधला एक आवाज हरपलेला आहे. त्यांनी आयुष्यभर समाजवादी विचार, संवैधानिक मूल्य आणि सामाजिक समतेसाठी कार्य केलेलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, जयप्रकाशजी नारायण, समाजवादी चळवळीचा विचार व प्रभाव त्यांच्या कार्यामध्ये आपण आयुष्यभर पाहिलेलं आहे. विचारांशी तडजोड न करता त्यांनी आपलं सार्वजनिक जीवन जगण्याचं काम केलं. डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचा जन्म पूर्वीच्या अहमदनगर आणि त्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधला. याच कर्जत तालुक्यामध्ये स्वर्गीय आबासाहेब निंबाळकर यांनी देखील महाराष्ट्राला नेतृत्व देण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी देखील अशाच प्रकारची कारकीर्द आपल्या जीवनामध्ये त्यांनी ठेवली. डॉक्टर कुमार सप्तर्षींचा बायोडेटा तसा मोठा आहे. डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी 67 साली युवक क्रांती दलाची स्थापना केली. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या गांधी भवनच्या संस्थेमध्ये त्यांनी अनेक वर्ष नेतृत्व दिलं. 1978 साली ते कर्जत विधानसभा अहमदनगर शहरामधून आमदार म्हणून विधानसभेमध्ये निवडून आलेले होते. त्यांनी अनेक ग्रंथ आपल्या कारकिर्दीत लिहिले. आम्ही विद्यार्थी, आमच्या दंगली, संकल्प यात्री, स्वप्नांच्या सापळ्यांचा देश, अमेरिका, एरोडा विद्यापीठातील दिवस, सत्ता तुराणाम, चंद्रशेखर, धर्माबद्दल, सत्ता बदलाची 2 वर्ष, मोहनदास गांधी आणि व्यक्तिरंग ही सगळी ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे. वैचारिक देखील लिखाण त्यांनी केलेलं आहे. स्फुट लेखन देखील त्यांनी अनेक वृत्तपत्रामधून केलेलं आहे. त्यांनी संपूर्ण देशामध्ये प्रवास करून आपल्या सत्याग्रही विचारधारा पुढं पाठवण्याचं काम त्यांनी सातत्यानं आयुष्यभर केलं. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. सगळेच पुरस्कार मी काही वाचत नाही या ठिकाणी, परंतु महाराष्ट्र फाउंडेशन, धमानी साहित्य पुरस्कार आणि अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. त्यांनी अनेक आंदोलनं केली आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानला भारत सरकारने कच्चं रण दिलं त्याच्याबद्दल पुणे शहरात निषेधाचा मोर्चा त्यांनी काढला. फीवाढीच्या विरोधात आंदोलन केलं. लातूरच्या गोळीबाराच्या संदर्भात कर्फ्यू पदयात्रा केली त्यांनी. पुरीच्या शंकराचार्यांच्या विरोधामध्ये देखील कामगिरी त्यांनी आंदोलन त्या ठिकाणी केलं. वादविवाद देशभर ज्याचे पडसाद उमटले असे अनेक वादविवाद त्यांनी केले. असं एक अतिशय मोठा स्पॅन असलेलं त्यांचं कार्य होतं आणि त्यांनी आयुष्यभर याच पद्धतीनं आपली कारकीर्द ठेवली. त्यांनी मला एकदा आवर्जून गांधी भवनला बोलून घेतलं होतं. अतिशय मनापासून त्यांच्याबरोबर चर्चा करण्याची, त्यांचे विचार समजून घेण्याची, अनेक नवीन विचारांची दिशा त्यांच्या त्या सहवासामधून माझ्यासारख्याला सुद्धा मिळाली. आज ते आपल्यामध्ये राहिले नाहीत. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांचं हे दुःख हलकं करण्याची शक्ती परमेश्वरानं त्यांना द्यावी अशी प्रार्थना करतो. आणि आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझे गुरु आदरणीय पवारसाहेब यांना मी
मनापासून नमस्कार करतो आणि या ठिकाणी थांबतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.